ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार व आमदार डॉ. भाई केशवरावजी धोंडगे साहेब शतकोत्सवी वर्ष निमित्त मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया आज जुना लोहा चावडी येथे आयोजन केले असता उपस्थित डॉक्टर मनीषाताई पुरुषोत्तम धोंडगे, शिवसेना संपर्क प्रमुख रोहिदासजी चव्हाण साहेब, माननीय नगरसेवक संभाजी पा चव्हाण, आशाताई चव्हाण, श्री अशोक संगेवार, माजी सैनिक दामोदर चव्हाण, उपाध्यक्ष माधव पेटकर, संभाजी पवार, बालाजी पवार, श्रीराम पा चव्हाण आदी उपस्थित होते। सर्वांचे नेते ज्यांनी म्हणजे ज्यांना आपण सर्वांनी खूप जवळून पाहिले, त्यांच्या प्रत्येक कामाचा अनुभव तुम्हा सर्वांना आहे, कारण तुमचं वय माझ्यापेक्षा खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे केशवराव धोंडगे साहेबांना ओळखणार नाही असं इथे माणूस एकही नाही। तर अशा माणसाच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांचे चिरंजीव प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांनी जो आपल्या कंधार आणि लोहा या दोन्ही तालुक्यामध्ये गाव, वाडी, तांडा या ठिकाणी जो अंधमुक्तीचा संकल्प केला, त्या संकल्पाच्या अनुषंगानं हा उपक्रम दोन्ही तालुक्यामध्ये सुरू झाला। दोन्ही तालुक्यामध्ये गाव असेल, वाडी असेल, तांडा असेल, या सगळ्या ठिकाणी दोनदा शिबिर झाले आणि ऑपरेशन सुद्धा दुसरा राऊंड आणखीन चालू आहे। बऱ्याच सर्कलमध्ये सर्व तालुक्यामध्ये ऑपरेशन झालेले आहेत दुसऱ्या राऊंडचे सुद्धा, आणि आता आपलं दुसऱ्या राऊंडचं दुसरं शिबिर चालू आहे आणि दुसऱ्या राऊंडचं ऑपरेशन आता आपलं पुढं येणार आहे। त्यामुळं मी पहिल्यांदा धोंडगे परिवाराच्या वतीनं, पुरुषोत्तम भाऊच्या वतीनं, मनीषाताईच्या वतीनं मी सर्वांना अशी विनंती करतो, आपण सर्वजण या ठिकाणी तपासायला आला, तुम्ही तपासल्यानंतर तुमचे जे कोणी मित्र मैत्रिणी जे कोणी आहेत, तुमच्या मैत्रिणी असतील, यांचे मित्र असतील, त्या सगळ्यांना आता घरी जाऊन सांगा की पुन्हा एकदा पुरुषोत्तम भाऊने हे शिबिर आपल्या गावात आणले आणि आपल्याला ते तपासून घ्यायचंय। मला चांगलं आता यांचे हे अनुभव तर तुम्ही ऐकले असतील, मला चांगलं दिसायलंय, तुला सुद्धा चांगलं दिसणार आहे, त्यामुळे तुम्ही हे ऑपरेशन तुम्ही जाऊन करून घ्या, तपासणी करून घ्या अशी आता घरी गेल्यावर विनंती करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केशवरावजी धोंडगे साहेबांनी जे काम केलं, 18 पगड जातीच्या सगळ्या समाजाच्या लोकांना सोबत घेऊन केशवराव धोंडगे साहेबांना काम केलं, त्याचप्रमाणे पुरुषोत्तम भाऊ धोंडगे हे आता आपल्या या दोन्ही तालुक्यामध्ये काम करत आहेत। म्हणून मला सर्वांना अशी विनंती करायची की तुम्ही सर्वांनी या उपक्रमाचा लाभ घेतला पाहिजे। खऱ्या अर्थानं असं म्हणतात की प्रत्येक चांगल्या कामाच्या मागे किंवा प्रत्येक चांगल्या माणसाच्या मागे घरची मंडळी जर चांगली असतील तर ते कुठलंही काम त्या माणसाच्या हातानं चांगलं होत असते। जसं केशवराव धोंडगे साहेबांनी संबंध आयुष्यभरामध्ये लोकांच्या जनतेच्या प्रश्नासाठी जेल भोगली, 14 महिने जेल भोगली, आणीबाणीच्या काळात 14 महिने जेलमध्ये होते। केशवराव धोंडगे साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जवळपास 2.5 ते 3 वर्ष आमदार असताना जेल भोगलेली आहे। त्यामुळं हे करत असताना त्यांच्या घरून केशवराव धोंडगे साहेबांना कधी विरोध झाला नाही, तुम्ही लोकांसाठी जेल भोगता किंवा तुम्ही घरात संसारात तुमचं लक्ष नाही, असा प्रकार कधीच त्यांच्या काळामध्ये घडला नाही। म्हणून केशवराव धोंडगे साहेब तुमच्यासाठी आमच्यासाठी समोर आले आणि त्यांनी कार्य केलं आणि हे त्यांच्या आता आमच्या माता चंद्रप्रभावतीबाई केशवरावजी धोंडगे यांनी त्यांना सहकार्य केलं, म्हणून ते त्यांच्या हातून गोरगरिबांची कामं झाले। तसंच मला एक अभिमान वाटते, आज तुमची लेख या ठिकाणी उपस्थित आहे। आता रोहिदासरावजी चव्हाण म्हणले की मनीषाताई सुद्धा कुठं पुरुभाऊ जात असतील, कुठं मनीषाताई जात असतील, बरोबर आहे त्यांचं म्हणणं, कारण त्यांनी खरं सांगायचं म्हणताना पुरुषोत्तमराव धोंडगे साहेबांच्या हातातून जे काही चांगले कामं झाले, त्याच्यासाठी मनीषाताईने जर घरी काही कुरकुर केली असती तर हे काम घडले नसते, हे काम झालं नसतं। हे खरी गोष्ट आहे, हे तुम्हाला अनुभव आहे, मला अनुभव आहे, अजून सगळ्यांनाच अनुभव आहे, हे काही वेगळी सांगायची गोष्ट नाही। परंतु हे चांगलं काम करत असताना पुरुषोत्तम भाऊला मनीषाताईंची साथ दिली, त्या साथीमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत। मला सांगा, तुम्ही आताच साहेबांनी सांगितले की कोरोनाच्या काळामध्ये माणूस माणसाला ओळखीत नव्हता, भाऊ भावाला ओळखीत नव्हता, बरोबर आहे ती गोष्ट, 100% बरोबर आहे, कारण ज्या काळामध्ये कोणीच कोणाला ओळखत नव्हतं त्या काळामध्ये 10 फुटावर बसून पुरुषोत्तमराव धोंडगे साहेबांनी जे भाऊचा डबा सुरू केला, कोरोना केअर सेंटर जे होते लोहार तालुक्यात, कंधार तालुक्यात जे कोरोना केअर सेंटर होते, त्या काळामध्ये जे भाऊचा डबा चालू केला ते आजही कंधारच्या सरकारी दवाखान्यामध्ये आजही चालू आहे। मला सांगा, तुम्ही एवढं अन्नदान करत असताना
कुठंतरी आपल्या घरची साथ असल्याशिवाय या गोष्टी माणूस करू शकत नाही. म्हणून तुमच्या लेकीचा खरंच मला मनापासून अभिमान वाटतो. कारण मनीषाताईने जर ह्या गोष्टीमध्ये साथ दिली नसती तर पुरुषोत्तम भाऊ कदाचित या कामाला मागं पुढं झाले असते. मी माझा एक अनुभव सांगतो. कोरोना काळ होता. आज सगळ्या काही गोष्टी थोड्या थोड्या सगळ्यांच्या चालू होता.